बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये हरित नाशिक मोहिमेची सुरुवात करण्यात आली। पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडांची लागवड होणार आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षारोपण टप्प्याटप्प्याने पार पडतंय। 15000 झाडं लावणार असल्याचा दावा सुद्धा या मोहिमेअंतर्गत करण्यात आला आहे। मखमलाबादसह इतर 4 ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडं लावण्यात येणार आहेत। तपोवन येथील झाडं काढू नका या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू हे आंदोलन होतं। त्यामुळे हरित नाशिक मोहिमेची सुरुवात आता अखेर झाली। टप्प्याटप्प्याने 15000 झाडं लावणार असल्याचा दावा सुद्धा या मोहिमेअंतर्गत करण्यात आला होता। पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडांची लागवड होणार आहे। हरित नाशिक मोहिमेला आता अखेर सुरुवात झालेली आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण केलं जाणार आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये झाडांच्या समस्या वाढलेल्या होत्या। नाशिकमध्ये हरित मोहीम सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यातली 1000 झाडांची लागवड होणार आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण केलं जाणार आहे। टप्प्याटप्प्याने 15000 झाडं लावली जाणार असल्याचा सुद्धा दावा करण्यात येतोय। आणि या संदर्भामध्ये माहिती देतात माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, जवळपास या हरित नाशिक मोहिमेला सुरुवात झालेली आहे। आज किती झाडं लावली जातील आणि सध्या या वृक्षारोपण मोहिमेला साधारण कधीपर्यंत सुरुवात होईल? सिद्धेश, आपल्याला माहिती आहे की आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तपोवनमधील काही झाडं कापून इथे साधुग्राम तयार करण्याचा निर्णय झाल्यानंतर खूप मोठा आंदोलन हे आतापर्यंत झालेलं आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगाने नाशिकमध्ये 15000 नवीन झाडांची लागवड केली जाईल अशा पद्धतीची घोषणा गिरीश महाजन यांनी केली होती। आणि आजपासून या सगळ्या मोहिमेला सुरुवात होत आहे। हे जे एकूणच ही जी झाडं आपण बघतो हे खास आंध्रच्या इथून हे राजमुंद्री खरं तर इथून मागवण्यात आलेलं आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडं जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहेत। वेगवेगळे देशी प्रजातीचे ही संपूर्णपणे झाडं आहेत आणि टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये 15000 झाडांची लागवड केली जाणार आहे। आज पहिल्या टप्प्यातलं हे झाडं आहेत। आता काही वेळानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील आणि त्याच पद्धतीने 100हून अधिक साधू महंत या संपूर्ण कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत आणि काही आखाड्यांचे प्रमुख सुद्धा या कार्यक्रमाला येतील अशा पद्धतीचं हे संपूर्ण हे नियोजन करण्यात आलेलं आहे। एक मोठं मैदान आहे, ही महापालिकेची जागा आहे आणि खरं तर याच महापालिकेमध्ये जागेमध्ये अशा पद्धतीचे खड्डे खांदून खरं तर ही जी झाडं आपण बघतो हे झाडं खास राजमुंद्रीवरून मागवण्यात आलेले आहेत। 12 ते 15 फुटांचे हे संपूर्णपणे झाडं आहेत आणि आज हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। आणि टप्प्याटप्प्याने अशाच पद्धतीने नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीनं हे झाडं जे आहेत ते लावण्यात येतील अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळानंतर गिरीश महाजन इथे दाखल होतील आणि त्याच पद्धतीने साधू महंत इथे दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते हे संपूर्ण जे आहे ते हे जे ही झाडं आहेत हे एकूणच लावण्यात येणार आहेत। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।